सुरेश आणि मीरा दोघांचं अरेंज मॅरेज झालेलं. त्यांच्या लग्नाची गंमत अशी की मीरासाठी खूप स्थळं आलेली आणि काही ना काही कारणाने लग्न जुळत नसतं. आणि सुरेशसाठी पण स्थळं पाहत होते, पण त्याला मुलगी पाहायला जाणं आवडत नसे. आज रविवार, दोघांनाही ह्या पाहण्याच्या कार्यक्रमाचा कंटाळा आलेला. सुट्टीचा दिवस आरामात करायचा सोडून त्याला प्रवासात आणि तिला घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात घालवावा लागणार. तरीही घरच्यांच्या सांगण्यावरून दोघेही तयार झाले. सुरेश आणि घरातले सगळे सकाळीच लवकर निघाले, कारण मीराचे घर 3 तासाच्या अंतरावर होतं. एकीकडे मीरा ही लवकर उठून आईला स्वयंपाकात मदत करत होती. 11 वाजता पाहुणे आले, चहा झाला. आता मुलगा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालू झाला. तिला वाटत होतं दरवेळीप्रमाणे यावेळी पण हे लग्न काही जमणार नाही. म्हणून एक औपचारिकता म्हणून तिने सगळ्यांना नमस्कार करून बसली. पण मुलाला पाहायला काही मान वर केली नाही. त्यानेही काही तिला लाजून म्हणा की घरचे होते म्हणून की काय नीटसं पाहिलं नाही. झालं नंतर जेवण करून पाहुणे निघाले. जाताना मीराच्या काकांनी तिला न विचारताच त्यांना आम्हाला मुलगा पसंत आहे, तुम्ही तुमचा निर्णय कळवा असं सांगितलं. मीराला तर खरं रागच आला, कारण तिला मुलगा आवडला की नाही हे सुद्धा विचारणं तिच्या काकांनी महत्त्वाचं नाही समजलं. पण मोठ्यांना मान द्यायचा म्हणून ती काही बोलली नाही. मुलगा पाहून गेला त्याला 1 आठवडा झाला तरी त्याचा काही निरोप आला नाही. मीरा तिच्या कामात व्यस्त झाली. 1 आठवड्यानंतर त्यांचा निरोप आला. त्यांना मुलगी पसंत होती. मीराचे घरचे सगळे खुश होते. मीराला एकच वाटत होतं, आपण तर मुलाला पाहिलं पण नाही. मग आता पण तिला हे माहीत होतं, घरातले तिच्यासाठी चुकीचा मुलगा निवडणार नाही. नोव्हेंबर महिन्यात मीराचा आणि सुरेशचा दोघांचा वाढदिवस असायचा. मीराने खूप वाट पाहिली तिच्या वाढदिवसाच्या दिवशी, पण सुरेशने फोन नाही केला. तिला सगळ्या मैत्रिणी चिडवत होत्या, म्हणून तिने खोटंच सांगितलं की केला होता फोन. नंतर त्याचा बड्डे आला तेव्हा त्याच्या वहिनीने तिला फोन करून त्याचा नंबर दिला आणि त्याला फोन करून शुभेच्छा दे असं सांगितलं. मीराला खरं तर इच्छा नव्हती, पण मोठ्या जावेने सांगितलं तर करावा फोन असंही वाटत होतं. म्हणून तिने त्याला मेसेज केला आणि फोन बंद केला. पण कुठेतरी तिला देखील त्याच्याशी बोलायची इच्छा होती, म्हणून परत फोन चालू केला. तसा त्याचा मेसेज आला, मी थोड्या वेळात तुला फोन करतो. त्या दिवसापासून त्यांच्यात बोलणं सुरू झालं. खूप बोलायचे दोघे. वेळ मिळेल तसा एकमेकांना फोन करत असत. मीरा गावात राहणारी होती. गावात मुलीने जर मुलाबरोबर बोललं तरी लोक चर्चा करत. अशा वेळी पहिल्यांदाच मीरा एका मुलासोबत मन मोकळं बोलत असे, जो काही महिन्यानंतर तिचा नवरा होणार होता. डिसेंबर महिन्यात साखरपुड्याची तारीख ठरवण्यात आली. दोघांना पण एकमेकांना पाहण्याची, भेटायची ओढ लागली होती, कारण पाहण्याचा कार्यक्रम वेळी दोघांनी एकमेकांना नीटसं पाहिलं नव्हतं. अखेर तो दिवस मीराला किती तयार होऊनही किती नको असं झालं होतं. साखरपुडा झाला, पाहुणे गेलेत. आता दोघे एकमेकांना भेटता येईल, कसे येईल याची वाट पाहू लागले. मग तोच तिला भेटायला आला, तिच्या घरापासून थोडं दूर. दोघांनी घरच्यांची परवानगी घेतली होती. असेच काही महिने गेले. लग्न झालं. आता तासनतास गप्पा मारणं होत नाही. जबाबदारी वाढली होती, तरी पण जमेल तसे दोघेही एकमेकांना वेळ देत. सुरेश आणि मीरा दोघांचं मस्त जमायचं. मीराला एव्हा नात्याच्या सगळ्या आवडीनिवडीबद्दल माहिती झाली होती. तिला तो इतका समजून घ्यायचा की तिला कधी कधी वाटायचं की त्यांचं लव्ह मॅरेज झालं आहे. ती त्याला तसं बोलायचीही. तोही तेव्हा तिच्या बोलण्यावर एवढंच बोलायचा की मग आहेच आपलं लव्ह मॅरेज. तिचा त्याच्यावर खूप विश्वास देखील होता. खूप प्रेम होतं तिचं त्याच्यावर. त्याला ऑफिसमधून यायला कधी कधी खूप उशीर होत असे, पण ती तो आल्याशिवाय कधी जेवत नसे. त्यांनी कधी तर 2 वाजता जेवण केलं आहे, पण तिला त्याच्यासोबत जेवायला आवडत. जेवायलाच काय, पण तिला त्याचा सहवास खूप हवाहवासा वाटत असे. ती खूप बडबड करत असे, तो मात्र ती बोलत मी ऐकतोय एवढं बोलायचा. ती त्याला लाडाने कधी कधी धुतलं तांदूळ म्हणायची. तिला असं वाटत होतं की तिचा नवरा तिच्याशिवाय कोणा मुलीबद्दल विचारही करू शकत नाही. पण तिला हे नव्हतं माहीत की धुतलेलं तांदूळ नीट नाही ठेवलं की ते खराबही होतंच. असो, काय झालं हे पुढे कळेलच. त्यांना वेळ मिळेल तसा दोघे फिरायला जात असे. दोघे एकमेकांना प्रत्येक गोष्ट सांगत, मिळून प्रत्येक संकटातून मार्ग काढत. चांगला चालला होता त्यांचा संसार. पण एके दिवशी अचानक एक वादळ त्यांच्या नात्यात आलं. ते वादळ आधीपासूनच त्यांच्या संसारात होतं, फक्त ते मीराला उशिरा लक्षात आलं. दोघात असलेले प्रेम त्यांनी कमी तर झालंच, पण विश्वास तर कायमचा उडून गेला. कळालंच नाही मीराला की काय होती तिची चुकी. या सगळ्यात तिचा कोणी विचारच केला नाही. सगळे कसे एक स्वप्न पाहत आहे असं वाटत होतं. लग्नानंतर थोड्या महिन्यांनी मीराच्या लक्षात आलं की
सुरेश घरी आल्यावर जास्त वेळ मोबाईलवर असतो. रात्री आपण झोपलो तरी त्याचं मोबाईलवर काहीतरी चालू असतं. ती त्याला विचारू लागली की तो असाच टाईमपास करतोय असं सहज बोलून जायचा. तिलाही ते पटून जायचं, कारण हे सगळं तपासण्यासाठी वेळच नसे. कामातून वेळच मिळत नसे. एके दिवशी सकाळी, सुट्टीच्या दिवशी, शनिवार होता तो बाहेर जाण्यासाठी तयार होत होता. तसे त्याने आधीच एक दिवस सांगितलं होतं की तो ऑफिसच्या कामासाठी जातोय. तिलाही ते खरं वाटलं, कारण याआधी तो असा कधी बाहेर ऑफिसच्या कामासाठी जात नसे. तो अंघोळ करत असताना त्याच्या मोबाईलवर फोन आला. ती शक्यतो त्याच्या मोबाईलवर आलेले फोन घेत नसे, कारण ते जास्त करून ऑफिसमधील असतं. आजही तिने फोन पाहिला. त्यावर रजनी नाव आलं होतं. ते तिने त्याला सांगितलं. त्याने आतूनच आवाज दिला, घेऊ नकोस, माझा एजंटचा आहे. करू तसा तिने फोन ठेवून दिला. तयार होऊन गेला. आज जाताना मी दुपारी जेवायला येईन सांगून गेला. ती तिच्या कामात व्यस्त झाली. दुपारचे 2 वाजले होते. सुरेश आला नाही म्हणून तिने फोन केला, तर त्याने थोडा वेळ होईल तेवढंच सांगितलं. ती त्याची वाट पाहत बसली. त्याला यायला 5 वाजले. त्यांनी ट्रॅफिक होती आणि पाऊस पण होता करून थांबत आलो असं उत्तर दिलं. थोड्या वेळाने तो फेसबुकवर फोटो अपलोड करत असताना अचानक तिचं लक्ष या फोटोंकडे गेलं. तिला ते फोटो लोणावळ्यामधील एकविरा देवीच्या मंदिराच्या समोरचे असल्याचे लक्षात. पण हा घरातून कर्जतला जातो असं सांगून गेला होता. तिने त्याला याबाबत विचारलं असता काम लवकर झालं आणि मित्रांनी आग्रह केला म्हणून गेलो होतो असं सांगितलं. तिला आता राग आला होता, कारण पूर्ण दिवसभरात तिने जेव्हा फोन केला तेव्हा त्याने याबाबत एकदाही याबाबत तिला सांगितलं नव्हतं. तिने परत ते फोटो पाहायला त्याच्याकडून मोबाईल घेतला. त्या फोटोत त्याचा मित्र कुठेच नव्हता. असं कसं होऊ शकतं? मित्र एक तरी सेल्फी काढतीलच का नाही? अजून एक फोटो होता. त्याच्यामध्ये सुरेशच्या फोटोमध्ये गाडीवर कोणाचा तरी हात ठेवलेला दिसला, तर त्याने तो मित्राचा आहे असं सांगितलं, पण तो पुरुषाचा हात वाटत नव्हता. दुसरी अजून एक गोष्ट, सुरेशचा फोटो होता तो त्यांनी नाही तर दुसऱ्या व्यक्तीने काढला होता. त्यात त्याने गॉगल घातला होता म्हणून त्या गॉगलमध्ये समोर उभे असलेल्या व्यक्तीचे दिसले. आणि आता मीराला खात्री पडली की हा मित्र सोबत गेला नाही तर कोणा मुलगीसोबत घेऊन गेला होता. तिने सगळे पुरावे त्याला दाखवले, पण तो कबूल करायला तयार नव्हता. रात्रीचं जेवण झालं, पण तिच्या डोक्यातून काही केल्या या गोष्टी जात नव्हत्या. म्हणून तिने त्याला प्रेमाने जसं काही झालंच नाही असं भासून त्याच्याकडून तू कर्जतला गेला होता, मग कधी पोचला, काम किती वाजता झालं याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने मी कर्जतला 10ला पोचलो, काम 12 वाजता झालं आणि नंतर लोणावळ्याला गेलो असं सांगितलं. मीरा हुशार होती. तिने त्याला नंतर त्याचा मोबाईल घेऊन त्या फोटोची डिटेल्स काढले, तर ते फोटो 11:30ला काढले असल्याचे दिसले. आता तिची खात्री पडली की हा नक्कीच खोटं बोलतोय. हा सकाळी निघाला तो लोणावळ्याला जाण्यासाठीच, मग हा खोटं का बोलतोय? काही दिवस ती याच विचारात होती. तिला हे विसरणं शक्य नव्हतं, कारण त्यांनी तिचा विश्वासघात केला होता. ती वरवर सगळं ठीक असल्याचं त्याला भासवत होती, पण खरं तर ती शोध घेत होती खऱ्याचा, जे तिच्यापासून लपवलं जात होतं. असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी रात्री तिला झोपच येत नव्हती, म्हणून तो झोपला असता त्याच्या मोबाईलवर गेम खेळत असतानाच अचानक एक मेसेज आला. त्याच मेसेजने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. तो मेसेज होता, रजनी. रात्री 2 वाजले होते. तेवढ्या रात्री एक एजंट कशाला मेसेज करू शकतो? म्हणून तिने तो मेसेज पाहिला. मेसेज वाचल्यावर तिचं डोकंच काम करेना. ते सगळं मेसेज अश्लील तर होतेच, पण त्यात त्या रजनीने आणि तिच्या नवऱ्याने मिळून मीराची खिल्ली उडवली होती. त्यात स्पष्ट उल्लेख होता की दोघे लोणावळा फिरायला गेल्याचा. इतक्या वर्षांनंतर हेच समोर यायचं होतं. किती विश्वास होता तिचा तिच्या नवऱ्यावर, आणि त्यांनी काय केलं? याआधीही तिने त्याच्या अनेक गोष्टी मान्य केल्या होत्या. त्याचं कधी दारू पिणं, सिगारेट ओढणं हे तिने सांभाळून घेतलं होतं. त्याच्या काही मैत्रिणीही होत्या, तेही ती समजून घेत होती. ऑफिसमध्ये असताना मित्र, तशाच मैत्रिणी, तेवढंही ती समजूतदार होती. पण हे जरा वेगळंच होतं. तिला काय करावं सुचत नव्हतं. ती शांत पडून राहिली. सकाळी उठली तरी ती त्याच विचारात होती. त्याच्याबरोबर ही काही बोलली नाही. 2-3 दिवस असेच शांतपणात गेले, पण मनातलं वादळ शमले नाही. अखेर त्याचा उद्रेक झाला आणि तिने त्याला जाब विचारला. सगळे मेसेज त्याला वाचून दाखवले. तिला सगळं समजलं. हे पाहून तो तिला समजावून सांगू लागला, ती फक्त माझी मैत्रीण आहे, आमचं असं काही नाही. तिला नवस फेडायचा होता म्हणून गेलो होतो देवीला, असं सगळं सांगत होता. पण मीराला हे सगळं पटण्यापलीकडचं होतं. तिचा नवस होता ते तिच्या घरातले गेले ना, तुला काय गरज होती जायची? मग मला विश्वासात घेऊन का आधी परमिशन नाही घेतली? आणि मैत्रीण असली तर
आपण असं घाणेरडे चॅटिंग केलेलं चालतं? तिला असे सगळे प्रश्न तिने त्याला केले. थोडे दिवस त्यांनी सगळं बंद केले. मीराच्या मनातून मात्र तो आता पुरता उतरला होता. विश्वासाची जागा संशयाने घेतली होती. थोडे विसरावं म्हणावं तर काही दिवसांनी परत रजनीचे मेसेज चालू झाले. आता मात्र मीराच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि ती तिला भेटायला गेली. तिला समजावून आणि धमकी देऊन दोन्ही प्रकारे सांगून झालं. त्याच्याशी संवाद करणं तिने सोडून दिलं होतं. त्याच्या आईला सांगितलं तर अजून वेगळीच गोष्ट कानावर आली. सुरेशचं आधी एका मुलीवर प्रेम होतं, पण ती जातीतली नसल्याकारणाने घरातल्यांनी ते लग्न होऊ दिलं नाही. मग ती हीच तर मुलगी नसेल ना? पण नाही, ही मुलगी ती नव्हती. मग तिने प्रेमाने एकदा सुरेशला विचारायचं ठरवलं. त्याने तिला जे सांगितलं ते तिच्यासाठी धक्कादायकच होतं. तो बोलत होता त्याचं तिच्यावर प्रेम होतं. ती मुलगी हे शहर सोडून कधीच निघून गेली, पण ती गेल्यावर त्याला ऑनलाईन चॅटिंग करायची सवय लागली आणि रजनीची ओळख झाली. तीही त्याला लाईक करू लागली. लग्नानंतरही हे असंच चालू होतं. त्याला यात मज्जा येत होती. तिलाही त्याच्या लग्न झाल्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. दोघे मिळून मीराला फसवत. आता लग्न झालं होतं आणि नवऱ्याला सोडून गेले तर अशा स्त्रीला आजही समाजात नीट जगू देत नाहीत, म्हणून परत जाताही येत नव्हतं. मग तिने थोडं स्वतःला सावरलं. त्या मुलीला फोन केला. येत होत्या नव्हत्या त्या सगळ्या शिव्या तिला घातल्या. धमकीच दिली, परत माझ्या नवऱ्याच्या मागे लागली तर तू राहत आहे त्या घरी येऊन तुला मारेल. तीही थोडी घाबरली, कारण तिच्या घरी तिचे हे प्रताप माहीत नव्हते. मीराला खूप हलकं वाटत होतं. सुरेशला पण तिने बोलून बोलून नीट केलं. पण या सगळ्यामध्ये मीराची काय चूक होती? तिच्या प्रेमाचा, विश्वासाचा सुरेशने गैरफायदा घेतला होता. आजही दोघे एकमेकांसोबत राहतात, संसार करतात, पण जो विश्वास पहिला होता तो आता राहिला नाही. आजही काही वेळेस सुरेश रजनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या प्रत्येक गोष्टीवर मीराचं बारीक लक्ष असतं. ती त्याला टोमणा मारत असते. असाच चालत आहे त्यांचा संसार. त्यांना जोडणारा दुवा एकच, त्याची मुलगी. काय मिळालं सुरेशला माहीत नाही, पण मीराने मात्र सगळं गमावलं. तिचं पहिलं प्रेम. आजही समाजात सुरेश आणि रजनीसारखे अनेक दिसतील. ते का हा नाही विचार करत की आपण जे करतो तेच जर आपल्या बायकोने किंवा नवऱ्याने केलं तर आपल्याला चालेल का? आपल्याला दुसऱ्याचा संसार मोडण्याचा हक्क कोणी दिला?